इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करा असा प्रकारचा संदेश समाजाच्या सगळ्या स्तरातून सरकारकडून सुद्धा देण्यात येतो। मात्र इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा होतो का हा एक प्रश्न आहे, कारण पीओपी सारख्या मूर्ती सुद्धा बाजारात असतात। अशातच मात्र काही मूर्तिकार असे आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली म्हणजे प्युअर मातीपासून मूर्ती बनवण्याचं ठरवलं। त्या मूर्तींना रंग सुद्धा मातीचाच आहे। अशा प्रकारे 3 राज्यातून मूर्तिकाराने माती आणली, वेगवेगळ्या प्रकारची। आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी वेगवेगळ्या प्रकारची माती आहे, याच मातीपासून या मूर्ती साकारण्यात आलेल्या आहे। या मूर्तींना कुठलाही रंग जो आहे तो लावण्यात आलेला नाही, तर हा मातीचाच कलर आहे। नागपुरातील मूर्तिकार सुरेश पाठक यांनी या मूर्ती साकारलेल्या आहेत। जवळपास 120 मूर्ती यांनी साकारलेल्या आहे आणि सगळ्या मूर्ती ज्या आहे हातोहात विकल्या सुद्धा गेलेल्या आहे। दादा काय सांगाल, तुम्ही नेमका हे कसं तुमच्या डोक्यात आलं की प्युअरली मातीपासून रंग न देता मूर्ती सादर करायची? हे सहज सोपं काम आहे। महत्त्वाचं हे आहे की बाजारामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या आहेत। सरकारने पण आता बंदी उठवलेली आहे, न्यायालयाचे पण निर्देश आहेत। त्या अनुषंगानं ग्राहकांचा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे बाजारपेठेमध्ये आणि त्यांना पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या सहज सोप्या पद्धतीनं कशा उपलब्ध होतील याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। तर आमच्या मनात अशी कल्पना आली की विदर्भामधील जी मूर्तिकार मंडळी आहे ती फार वर्षापासून ह्या विविध वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मातीचा उपयोग आधीपासूनच करीत आहेत, म्हणजे प्रचलित माती आहे। मी काही याच्यासाठी वेगळा कष्ट घेतलेला नाही आहे, परंतु ज्या मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशातील अदासी नावाचं गाव आहे, मध्य प्रदेशातील छिंदवाडा नावाचं गाव आहे आणि आजमगडमधील उत्तर प्रदेशमधील आजमगड नावाचं गाव आहे। या सगळ्या गावाच्या माती नागपूर शहरामध्ये अजूनही उपलब्ध आहेत आणि ते मूर्तिकार काम करत आहेत। त्या सगळ्या मूर्तींना गोळा करून आपण या मूर्तीचं एक संघ गणेश, या वेगवेगळ्या रंगाच्या मूर्तीचं एक संघ गणेश आपण निर्माण करू शकतो का, अशी माझी एक कल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती मूर्ती साकारण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। किती मूर्ती तुम्ही अशा बनवलेल्या आहे आणि त्या मूर्तींना मागणी किती? मी आता ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत त्या हातोहात विकलेल्या आहेत। माझ्याकडे एकही मूर्ती उरलेली नाही आहे। ह्या सगळ्या ऑर्डरच्या आता तुमच्यासमोर मूर्त्या आहेत। जवळपास मी 100च्या वर मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि पुण्याच्या ज्या इको एक्झिस्ट संघटन आहे त्यांनी 50 मूर्ती 15 दिवसापूर्वीच इथून त्यांना निर्यात करण्यात आलेल्या आहेत। मुंबईचा येऊर फाउंडेशन आहे, त्यांनी 20 मूर्ती नेलेल्या आहेत आणि बाकीच्या उर्वरित मूर्ती आपण नागपूर शहरातील जे भाविक मंडळी आहेत, जे पर्यावरणपूरक मूर्त्यांचे चाहते आहेत, अशा सर्व गणेश भक्तांना ह्या मूर्ती आपण आधीच वितरित केलेल्या आहेत। त्याच्यामुळं आणि ह्या मूर्त्या हाताने सर्व साकारत असल्यामुळं आता याची मागणी वाढू लागलेली आहे, परंतु आपण त्या देण्यास असमर्थ आहोत। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर अगदी सुबक अशा मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तिकारांनी साकारलेल्या आहे। फक्त मातीपासून या मूर्ती साकारण्यात आलेल्या आहे, कुठलाही रंग त्याला लावून खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणेशचा संदेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे आणि याला मागणी सुद्धा तेवढीच असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।